लोकसभेची ही निवडणूक सुद्धा नेत्यांच्या शिवराळ भाषेमुळे आणि टीकाटिप्पणीमुळे गाजतीये। सध्याचे हे नेते म्हणजे संजय राऊत, अजित पवार आणि राणा दाम्पत्य आहेत। एकमेकांवर टीका करताना आणि वक्तव्य करत असताना या नेत्यांचं भान सुटल्याचं दिसून येत आहे। काय काय बरळलेत हे नेते पाहूयात आमच्या या रिपोर्टमधून। तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमानं बोलवेल, तर कोणत्याही मोहाला बळी पडू नका। ही नटी आहे, डोळा मारला तर भूलू नका। संजय राऊतांचे उद्गार आहेत अमरावती मधले। भाजप उमेदवार आणि अभिनेत्री नवनीत राणा यांच्या विरुद्ध जहरी टीका करताना राऊतांची जीभ घसरली। अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणांनी भाजपच्या पाठिंब्याने मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी 2 वर्षांपूर्वी चांगलाच गदारोळ केला होता। त्यामुळे राऊतांनी राणा यांच्या विरुद्ध बोलताना आणखीही शेलके शब्द निवडले। ही लढाई देशाची, ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची जी आहे कोणी तिच्याशी नाही आहे, डान्सरशी नाही आहे, बबलीशी नाही आहे। ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र आहे, लक्षात घ्या। तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमानं बोलवेल, पण कोणत्याही मोहाला बळी पडू नका। संजय राऊत एवढं कडक बोलले म्हटल्यावर नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा थोडंच थांबणार आहेत। त्यांनीही मग राऊतांना तशाच भाषेत प्रत्युत्तर दिलं। कोण संजय राऊत? जेवढे महिला इथे बसलेले हैं और जिस शब्दों का उन्होंने इस्तेमाल मेरे लिए किया है, उन्होंने एक बार अपनी बेटी को जब विदा किया ना, उनके बारे में जरूर सोचना था। उन्होंने जिस पेट से जन्म लिया उस माँ के बारे में जरूर सोचना था। जो जीवन साथी है उनकी धर्म पत्नी, एक महिला पे इस तरीके से इस लेवल पे जाके बात करने से पहला अपनी पत्नी को जरूर देखना था। एक आदि महिला अगर बाहर काम करती है तो अपना स्वाभिमान नहीं बेचती है। स्त्री सन्मान करणं हा खरा महाराष्ट्राचा धर्म आहे। पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीमध्ये जाऊन हिंदुत्व द्वेषी झालात, हिंदुत्व द्रोही झालात, तसेच नवनीत राणासारख्या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीचा अपमान करून तुम्ही महाराष्ट्र द्रोही आहात याचा पुरावा तुम्ही आज दिलाय। तुम्हाला विश्वासाने मी सांगते, येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासारख्या शब्द पिसाटाला या देशाची मातृशक्ती थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही। संजय राऊतांच्या शेलक्या शब्दांवर लगेचच टीकेची झोड उठली। पण मागे हटतील ते संजय राऊत कसले? उलट त्यांनी मी पत्रकार संपादक आहे, मला कोणी भाषा शिकवू नये असं प्रत्युत्तर दिलं। काय 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 उल्लेख काय काय उल्लेख काय
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.